I give thanks to God that He gave me this opportunity to share His words to you. प्रथम मी देवाला धन्यवाद देतो कारण मला परमेश्वराने ही सुंदर संधी दिलेली आहे की देवाचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. So today I am going to tell you about the power of prayer. आणि आज मी तुम्हाला प्रार्थनेच्या सामर्थ्याविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे. First of all, I want to tell you what is the mean by prayer. आणि त्यापूर्वी मी तुम्हाला प्रार्थना म्हणजे काय हे थोडक्यात सांगू इच्छित आहे. Prayer is a direct connection between the human and God. आणि प्रार्थना हे एक असं माध्यम आहे जे देवाला आणि मनुष्याला डायरेक्ट जोडतं. Prayer is not a thing that asking for help to the God, आणि प्रार्थना हे देवाकडे मदत मागण्याचं माध्यम नाहीये, but also expressing the faith and gratitude. आणि परमेश्वराला आपण एक धन्यवादाचं अंतःकरण आणि एक विश्वास आपण दाखवण्याचं एक माध्यम आहे. Prayer gives us peace in our difficult times. आणि प्रार्थना हे आपल्या अशक्य परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला एक शांती देऊन जातं and it gives strength in our difficult time. आणि आपल्या वाईट परिस्थितीमध्ये ते आपल्याला सामर्थ्य देखील देतं. Hallelujah. हालेलुया. So my first point is आणि पहिला मुद्दा असा आहे that the prayer builds the relationship with the God. आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वरासोबत आपले नातेसंबंध प्रस्थापित होतात. Hallelujah. हालेलुया. So in Bible, Exodus chapter 33 and verse 11 आणि निर्गमचं पुस्तक याचा 33 अध्याय and verse 11 says that आणि 11 वचन काय सांगत आहे. निर्गम 33:11. thus the Lord used to speak with Moses face to face as a man speak to his friend. When Moses turned again into the camp, he asked Joshua son of Nun would not depart from the tent. आणि 11 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांनो, the first point tells that आणि पहिला मुद्दा आपल्याला काय शिकवत आहे. the prayer build a good relationship with the God. आणि प्रार्थना हे देवासोबत आपलं एक चांगलं रिलेशनशिप, एक चांगलं नाते संबंध प्रस्थापित करतं. Just like in Bible, आणि जसं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. when the God says that आणि देव या ठिकाणी काय सांगत आहे. He will speak to the Moses as a man speaking to his friend. या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की परमेश्वर मोशेशी मित्रासारखं समोरासमोर बोलत असे. Hallelujah. हालेलुया. When you start praying in our daily life, आणि जेव्हा आपण दररोजच्या जीवनामध्ये प्रार्थना करायला सुरुवात करतो, not only asking a help to the God, आणि फक्त देवाकडे मदत मागण्याच्या आशेनं नाही, you start expressing your gratitude to the God. पण देवाला धन्यवाद देण्याच्या अंतःकरणाने जेव्हा आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो, The God starts speaking with you. आणि देव तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो. Even though you are in your lowest time, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या खालच्या परिस्थितीमध्ये असताना, God will start talking to you. आणि त्याही परिस्थितीमध्ये परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छितो. Sometimes God will not talk to you directly. आणि कधी कधी परमेश्वर आपल्यासोबत डायरेक्टली बोलत नाही. He will talk with you from some peoples, आणि कधी कधी तो काही लोकांच्या द्वारे आपल्याशी बोलतो. from your parents, कधी कधी तुमच्या आई वडिलांद्वारे बोलतो. from the priest, आणि कधी कधी तुमच्या याजकाद्वारे, तुमच्या पास्टरांद्वारे बोलतो. from the servant of God, देवाच्या सेवकांद्वारे बोलतो. and some of the elder peoples. आणि काही लोकांच्या द्वारे बोलतो. Hallelujah. हालेलुया. But God's people, पण देवाच्या लोकांनो, sometimes we ignore that. आणि काही वेळेला आपण या सगळ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. And we think that the God is not talking with us. आणि आपल्याला असं वाटायला लागतं की परमेश्वर माझ्याशी काय बोलणं झालंय. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांनो, when you start praying in your daily life, आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दररोज प्रार्थना करायला सुरुवात कराल, the God will start you guiding you. आणि देव तुम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात करेल. Even though you are in your lowest time, जरी तुम्ही तुमच्या खालच्या परिस्थितीमध्ये असाल, वाईट परिस्थितीमध्ये असाल, the God has planned for you. देवाची योजना आहे त्या परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Just like the God says that, आणि या ठिकाणी असंच परमेश्वर बोललेला आहे. I will speak to the Moses as a friend speak to his friend. जसं मित्राशी बोलावं तसं मी मोशेशी समोरासमोर बोलत असे. Hallelujah. हालेलुया. So God's people, देवाच्या लोकांनो, all this point it says that
आणि या सर्व मुद्दा आपल्याला काय सांगत आहे? That prayer help us all believers to come closer to the God. सर्व विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना हे एक असं माध्यम आहे जे देवाच्या जवळ लोकांना घेऊन जातं. Just as communication strengthens the human relationship, just as the communication between two humans, आणि जसं दोन व्यक्तींमध्ये संभाषण सुरू असतं it strengthens it's their relationship. आणि त्यांचं एक रिलेशनशिप स्थापित होतं. Just like when we start praying, आणि जेव्हा आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो build a good relationship with the God. आणि तेव्हा देखील आपलं एक चांगलं रिलेशन देवासोबत स्थापित होतं. And when you are close to the God, आणि जेव्हा आपण देवाच्या अगदी जवळ जातो what the blessing have God kept for you, आणि जे काही परमेश्वरानं तुमच्यासाठी आशीर्वाद राखून ठेवलेला आहे you will start getting it. आणि ते तुम्हाला मिळायला सुरुवात होतात. Hallelujah. हालेलुया. Prayer strengthens a spiritual connection with the God. आणि प्रार्थनेच्या द्वारे देवामध्ये आणि आपल्यामध्ये एक आत्मिक असं रिलेशनशिप स्थापित होतं. A person who prays regularly in his daily life, आणि जो व्यक्ती दररोज त्याच्या जीवनामध्ये प्रार्थना करतो he start getting all the blessing the God has kept for him. आणि त्याच्या जीवनामध्ये ते सर्व आशीर्वाद त्याला प्राप्त होतात जे देवानं त्याच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. Hallelujah. हालेलुया. So God's people, म्हणून देवाच्या लोकांनो, I just want to tell you that आणि मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छित आहे, a strong spiritual life begin with prayer. आणि एक चांगलं सामर्थ्यशाली जे जीवन आहे, ख्रिस्ती लाईफ जे आहे ते प्रार्थनेच्या माध्यमाद्वारे तयार होतं. Hallelujah. हालेलुया. For example, उदाहरणार्थ Moses often spoke with the God. आणि मोशे देवाशी बोलत असायचा He spoke to the God through the prayer. आणि तो प्रार्थनेच्या द्वारे देवाशी बोलत असायचा. And instead of that, आणि त्याच्याऐवजी काय झालं, the God gave him wisdom. आणि त्याच्याद्वारे परमेश्वरानं मोशेला एक ज्ञानानं भरलं And he started getting direction आणि तो त्याला मार्ग दाखवू लागला to how to lead the Israel people. आणि कशा प्रकारे या इस्रायल लोकांना घेऊन जायचं, त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करायचं हे परमेश्वरानं त्याला दाखवलं. So many of the people will know the story of Moses. आणि काही लोकांना मोशेची स्टोरी माहिती आहे. When he was in Egypt, आणि ज्या वेळेला ते मिस्रामध्ये होते he was not connected with the God. आणि तेव्हा ते देवासोबत जास्त म्हणजे कनेक्ट नव्हते आणि जोडले नव्हते. And when he get connected to the God, आणि जेव्हा ते देवाशी जोडले जायचे that the God starting him, directing him. आणि तेव्हा परमेश्वर त्यांना दिशा दाखवायचा किंवा त्यांना चालवायचा. Hallelujah. हालेलुया. Just like Moses, आणि मोशे सारखंच you have confusion in your life. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही गोंधळात असाल, You will find difficulty in take decision in your life. आणि कधी कधी तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी देखील तुम्हाला अवघड जात असेल. But God's people, remember that. लक्षात ठेवा देवाच्या Just लोकांना, like the God give direction to the Moses, आणि जशा प्रकारे मोशेला देव मार्गदर्शन करत होता He will also direct in our life. आणि तोच परमेश्वर आपल्याला देखील मार्गदर्शन करेल. So God's people, पण देवाच्या लोकांनो, build your spiritual life. आणि तुमच्या आत्मिक जीवनाची बांधणी करा. Start praying in our daily life. दररोजच्या जीवनामध्ये प्रार्थना करायला विसरू नका. Build a strong relationship with the God. आणि देवासोबतचे जे नातेसंबंध आहेत ते अधिक घट्ट करत राहा. Because in these coming days, कारण या येणाऱ्या दिवसांमध्ये God is going to bless our ministry. कारण परमेश्वर आपल्या मिनिस्ट्रीला आशीर्वादित करणार आहे. Hallelujah. आमेन. God bless you. आशीर्वादित करा.